वर्षापासून इकडची लोक त्रस्त आहेत, काय बोलतो? जानूमुळे नगरच्या इकडच्या फेडरेशनचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, इकडे आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत. अनेक वेळेला या सगळ्या समस्या माझ्यासमोर आलेल्या आहेत आणि अनेक वेळेला मी SRE CO आणि संबंधितांशी बोललेलो आहे आणि टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी सोडवण्याकडे माझा कल आहे. कुठे ना कुठे कालच्या सभेमध्ये तुमच्याच पक्षाचे जे मागी उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की मागच्या 10 वर्षामध्ये सुनील बाबू यांनी या जानूभाई नगर वासियांसाठी काहीच नाही केलं. काय बोलाल? ज्यांच्याकडे मुद्दे नसतात ते असंच बोलतात आणि मी विकासाच्या मुद्द्यावरती लढतोय आणि मी लोकांशी बोललोय, लोकांना विश्वास आहे आणि विकासाच्या कामावरतीच मी मतं मागतोय. त्यामुळे निवडणुकीत आपल्याला कळेल की या संपूर्ण दिंडोशीची जनता कोणत्या सोबत. फक्त कुरारचा एक मुद्दा घेऊन लोक लढतायत की फक्त कुरारचा जो रोड आहे तो रखडला गेलेला आहे. असं आहे की कुरारचा मुख्य रस्ता जो आहे तो तुम्हालाही माहिती आहे की कुरारमध्ये विकासाची कामं ज्या गतीने होत आहे तर सिवरेज लाईन असणे गरजेचं आहे आणि खाली मागे सिवरेज जर टाकायचं असेल तर रोडचं सिमेंटीकरण झालं असतं तर ते आपण काम करू शकलो नसतो. म्हणून स्टेट बँकेपासून आपण सिवरेजचं लाईन चालू केलं. तुम्ही पण पत्रकार कुरारमुळे आता तुम्ही बघताय आणि पावसाळ्यानंतर उर्वरित काम करणार आहे आणि म्हणून त्या रोडवरती CC रोड झाला नाही. जिकडे सिवरेजची लाईन पडली तिथे आता CC रोडचं काम चालू आहे. एकही सुद्धा आपल्या कुरार भागात एक मॅटर्निटी हॉस्पिटल होतं आप्पापाड्यात, तेही देखील आरोग्य केंद्र करण्यात आलंय. त्याची खास गरज होती. आप्पापाड्यामध्ये मॅटर्निटी होतं पण त्या ॲकोमोडेशन रिझर्वेशन मध्ये आपल्याकडे आलं होतं. मॅटर्निटी हॉस्पिटल जर करायचं असेल तर रात्रंदिवस डॉक्टरला राहण्याची व्यवस्था, नर्सला राहण्याची व्यवस्था हे सगळं त्या हॉस्पिटलमध्ये करणं आवश्यक होतं. पण इमारत जेव्हा कधी ताब्यात घेतली तेव्हा मी आमदार नव्हतो, माझ्या अगोदर ताब्यात घेण्यात आली. त्या इमारतीमध्ये डॉक्टर सिस्टरला राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे मॅटर्निटी हॉस्पिटल होऊ शकत नाही. रात्री अपरात्री जर एखादी आमची स्त्री भगिनी तिकडे प्रसूतीसाठी आली आणि डॉक्टर आणि नर्सेस नसतील तर त्या ठिकाणी अतिप्रसंग होऊ शकतो आणि याची व्यवस्था डॉक्टर करू शकत नाहीत आणि म्हणून स्टँड बाय दिवस रात्र डॉक्टर तिथे असण्यासाठी राहण्याची व्यवस्था वरती असावी लागते. मग ही इमारत त्या ठिकाणी प्रायव्हेट NGOच्या घशात घालण्याचं काम त्यावेळेला सुरू होतं आणि मग मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून डायग्नोसिस सेंटर करून मातेच्या धारणा झाल्यापासून प्रसूतीपर्यंत ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या डायग्नोसिस सेंटरमध्ये त्या मातेला मुंबई महानगरपालिकेवरून दिल्या जातात. डेंटल तिथे एक डिपार्टमेंट आहे, एक्सरे आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ECG मशीन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आंबेडकर नगरचा 120 फुटाचा रोड आधी रखडला गेलेला, काय वाटतं की आपल्याला परत संधी भेटली तर? आंबेडकर 120 फुटाचा जो रोड राहिलेला आहे पाडा ते ठाकूरवाडी असं आहे, तो अर्धा रस्ता पूर्ण झालेला आहे. वरती ब्रिजचं काम जे आहे त्याला 220 कोटीचं बजेट आपण करून त्याचं टेंडर झालेलं आहे. फॉरेस्टच्या NOC साठी तोच कॉन्ट्रॅक्टर आणणार आहे आणि क्रांतीनगर आणि अप्पापाड्यामध्ये जी घरं जाणार आहेत ती घरं देखील मुंबई महानगरपालिका PTC मध्ये याच कुरारमध्ये घरं विकत घेऊन महानगरपालिका 300 फुटाच्या घरामध्ये यांचं स्थलांतर करणार आहे आणि तो रस्ता